नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गुळाचा शिरा। रवा आणि गुळाचा शिरा खूप छान लागतो, खूप असा पौष्टिक, लहान मुलांना खूप आवडतो हा शिरा। चला तर बनवूया मस्त असा पौष्टिक शिरा। बनवण्यासाठी 1 वाटी रवा, 1 कप गूळ, इलवायची, दूध आणि तूप आणि गरम पाणी। कढई ठेवली मी तापण्यासाठी। कढई चांगली तापू द्यायची। कढईमध्ये तूप टाकायचं 2 छोटे चम्मच। नंतर तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा। हा मऊ आणि खूप छान असा हा रवा बनून तयार होतो, रव्याचा शिरा। आणि चवीला इतका छान लागतो की तुम्ही एकदा बनवला की रोज बनवून खासाल, इतका छान लागतो हा रवा। तुम्ही एकदा नक्की बनवा, तुम्हाला पण फार आवडेल। तर हा रवा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा, मस्त असा भाजून घ्यायचा। रव्याला मस्त असा कलर चेंज होईपर्यंत हा रवा मस्त असा भाजून घ्यायचा तुपामध्ये। मी बघा किती छान कलर आलेला आहे रव्याला। आता हा रवा भाजल्यानंतर मी एका याच्यामध्ये काढून घेणार आहे, डब्यामध्ये। नंतर 2-3 विलायच्या मी बारीक वाटून घेणार आहे। विलायची घेतली मी, ही विलायची बारीक वाटून घ्यायची। तुम्ही याच्यामध्ये काजू, बदाम, खोबऱ्याचे तुकडे पण टाकले तरी छान होतो हा गुळाचा शिरा। नंतर मी याच्या कढईमध्ये परत 1 छोटे चम्मच तूप टाकून याच्यामध्ये विलायची भाजून घेतली। विलायची भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं। गरम केलेलंच पाणी टाकायचं, म्हणजे कोमट केलेलं। याच्यामध्ये लगेच गूळ टाकायचा। गूळ तुम्हाला जेवढा गोड आवडतो त्यानुसार गूळ घ्या। आता हे गूळ मस्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा, मस्त असा विरघळून घ्यायचा। काही खावंसं वाटत नसेल तर हा गुळचा शिरा नक्की बनवून तुम्ही खा, तुम्हाला फार आवडेल। घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि काय बनवायचं काय सुसेना, पुन्हा घरामध्ये फक्त रवाच आहे, दुसरी काही वस्तू नाही, पण घरच्या साहित्यामध्ये लवकरात पाहुण्यांना बनवून हा स्वादिष्ट शिरा तुम्ही नक्की त्यांना द्या, त्यांना पण फार आवडेल। बघा मी नंतर या पाण्यामध्ये हा रवा टाकून घेतला। आता हा रवा मस्त 2 मिनिटं असं त्याला परतून घ्यायचं मस्त छानपैकी। बघा कलर किती छान आला। कलरसाठी तुम्ही याच्यामध्ये कलर पण वापरू शकता शिऱ्याचा, मी नाही वापरला। आता मस्त असा हा शिरा मस्त असा भाजून घ्यायचा, खूप छान होतो, बनून तयार होतो। नंतर भाजत आल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि दुधामध्ये परत एकदा याला मस्त असा शिरा मिक्स करून घ्यायचा। तुम्हाला जर माझी ही शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघा आता 2 मिनिटांनंतर हा शिरा खाण्यासाठी तयार आहे। खूप छान लागतो हा शिरा, तोंडाला पाणी सोडणारा हा शिरा आहे। याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे ते तुम्ही टाकू शकता, तुम्हाला पण खूप आवडेल। लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।